भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. भविष्य सांगणे, करिअरमधील प्रगती याच्या बहाण्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या खरातने नाशिक येथील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात किती महिलांचे लैंगिक शोषण केले याचा आकडा 100 पुढे गेल्याचे सांगण्यात येते. दुसऱ्यांच्या प्रकृतीविषयी भविष्य सांगणाऱ्या अशोक खराची तब्येत 1.5 वर्षापूर्वी अपघात आणि अर्धांगवायूच्या झटक्याने खालावली होती. त्यास अर्धांगवायूचा झटका येण्यास ठरलेले कारण वेगळेच आहे. शेकडो महिलांशी लैंगिक संबंध ठेवल्यामुळे खराची HIV टेस्टही करण्यात आली. या टेस्टचा अहवाल पाहून सर्वच चकित झाले आहेत. आपल्या भक्तांना वेगवेगळे प्रलोभन दाखवत बंधू खरातने अक्षरशः त्यांची लूट केल्याचे उघड झाले आहे. तो अंकशास्त्रज्ञ असल्याचं जाणवत असल्याने त्याच्याकडे अनेक बडे राजकारणी अधिकारी येत असत. अशोक खरात वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या ग्राहकांना लुबाडत असे. काही राजकारणी उद्योजकांमध्ये असलेल्या लैंगिक दुर्बलता हेरत तो त्यांना तुर्की मध असल्याचे भासवून 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकत असे. हे मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचे तो ग्राहकांना पटवून देत असे. लैंगिक क्षमता वाढवून देण्यासाठी अनेक उद्योजक, राजकीय नेते त्याच्याकडून हे मध विकत घेत असत, असे पुढे आले आहेत. खरात या मधाला एल्विश हनी असे म्हणत असे. हे मध तुर्कस्थानातील समुद्रात असलेल्या खोल गुहामधून मिळत असल्याचा दावा खरात करीत असे. हे मध दुर्मिळ असल्याने ते इतरत्र कोणत्याही दुकानात मिळत नाही असेही तो ग्राहकांना पटवून देत त्याचा विश्वास संपादन करीत असे. 1.5 वर्षापूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती पुढे आली आहे. उत्तेजक औषधाचे अतिसेवन त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. खरातने नाशिकमधीलच एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. या कठीण समयी त्याचा एक डॉक्टर भक्त मदतीला धावला. त्यानेच उपचार करून खरातचा जीव वाचवला. परंतु तेव्हापासून खरातच्या एका हाताची हालचाल कमी झाली आहे. त्याला हात वर घेता येत नसल्याचे सांगितले जाते. त्याच्या भुवईत बदल झाला असल्याची माहिती मिळत आहे. अधिक प्रमाणात उत्तेजक औषधे घेणे खरातच्या जीवावर बेतले असते. खरातचा अनेक महिलांशी लैंगिक संबंध आल्याच्या पार्श्वभूमीवर त्याची HIV टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. खरातने 100 पेक्षा अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे सांगितले जाते. नाशिक पोलिसात 8 गुन्ह्यापैकी 7 गुन्हे महिलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात आहेत. खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याने पीडित महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याची HIV टेस्ट करण्यात आली. खरात प्रकरणात यापुढेही अनेक थक्क करणारी माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. त्याचे कित्येक राजकारणी, सेलिब्रिटीशी संबंध आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सर्वांची विशेष तपास पथकाकडून चौकशी होणार काय याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.